नमस्कार. आज आपण रिलेशनशिपमधल्या एका खूप शांत पण खोल जखमेबद्दल बोलणार आहोत. सेल्फ बेट्रियाल हा शब्द जड वाटतो, पण अनुभव खूप कॉमन आहे. सेल्फ बेट्रियाल म्हणजे जेव्हा तुम्हाला आतून काही चुकीचं वाटतं, हर्ट वाटतं, अस्वस्थ वाटतं आणि तरीही तुम्ही स्वतःशी प्रामाणिक न राहता गप्प राहता. बाहेरून सगळं ठीक आहे असं दिसतं, पण आतून काहीतरी तुटत असतं. आपण सेल्फ बेट्रियाल कधी करतो? जेव्हा एखादी गोष्ट दुखावते आणि तरीही आपण म्हणतो चल जाऊ दे. जेव्हा डिसरिस्पेक्ट वाटतो पण आपण त्याला ॲडजस्ट म्हणतो. जेव्हा आपल्याला काही बोलायचं असतं पण नातं तुटेल या भीतीने आपण गप्प बसतो. जेव्हा आपल्याला बाउंड्रीज ठेवायच्या असतात पण सगळं गिल्ट वाटेल म्हणून आपण ओव्हर अंडरस्टँडिंग होतो. हे सगळं सेल्फ बेट्रियाल आहे. बहुतेक लोकांना वाटतं मी इगो नाही आणत म्हणून शांत आहे, पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. इगो कधीच शांत नसतो. सेल्फ बेट्रियाल शांत असतो. इगो आवाज करतो, सेल्फ बेट्रियाल आतून गप्प बसतो. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे भांडण करणं नाही. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वतःशी ऑनेस्ट असणं. हे माझ्यासाठी ओके नाही हे शांतपणे मान्य करणं. आपण सेल्फ बेट्रियाल का करतो? कारण आत एक भीती असते. मी जर स्वतःसाठी उभी राहिले किंवा राहिलो तर नातं तुटेल. पण मी जास्त बोललो तर समोरचा दूर जाईल. मी माझ्या गरजा सांगितल्या तर मी डिमांडिंग वाटेन. मी खूप इमोशनल वाटेन. ही भीती बहुतांश वेळा अटॅचमेंटशी जोडलेली असते. अँग्शियस लोक सेल्फ बेट्रियाल जास्त करतात कारण त्यांना क्लोजनेस गमवायचा नसतो, त्यांना नातं टिकवायचं असतं. अवॉइडंट लोक सेल्फ बेट्रियाल वेगळ्या पद्धतीनं करतात. ते भावना बंद करून स्वतःपासून दूर जातात. ते स्वतःपासून पळतात. सेल्फ बेट्रियालचा सर्वात मोठा परिणाम असा असतो की अटॅचमेंट अजून स्ट्रॉंग होते पण सुरक्षित होत नाही. तुम्ही जितकं जास्त स्वतःला मागे ठेवता तितकं आत रिझेंटमेंट वाढतं, अट्रॅक्शन कमी होतं, मॅग्नेटिझम कमी होतं, रिस्पेक्ट कन्फ्यूज होतं आणि इमोशनल सेफ्टी तुटते. जिथे रिस्पेक्ट कन्फ्यूज होतो तिथे ऑटोमॅटिकली इमोशनल सेफ्टी तुटणारच. मग नातं थकायला वाटणार आणि ते नातं टॉक्सिक, रेड फ्लॅग अशा लेबल्सकडे झुकणार. अनेकदा नातं टॉक्सिक नसतं, रेड फ्लॅग्स नसतात, पॅटर्न अनहील्ड असतात. ते सिक्युअर करण्याची जबाबदारी दोघांची असते. एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा. जर माझी हीच परिस्थिती माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत असती तर मी तिला काय सल्ला दिला असता? ॲडजस्ट कर की स्वतःसाठी उभी राहा? आपण इतरांसाठी जेवढे कंपॅशनेट असतो तेवढे स्वतःसाठी नसतो आणि इथेच सेल्फ बेट्रियाल नॉर्मलाइज होतो. सेल्फ बेट्रियाल आणि सेल्फ सॅक्रिफाईस यात खूप फरक आहे. लेट्स अंडरस्टँड इट. सेल्फ सॅक्रिफाईस कॉन्शियस असतो. सेल्फ बेट्रियाल अनकॉन्शियस असतो. सेल्फ सॅक्रिफाईसमध्ये शांतता असते. सेल्फ बेट्रियालमध्ये आतून ताण असतो. सेल्फ सॅक्रिफाईस हा चॉईस असतो. सेल्फ बेट्रियाल ही भीतीतून आलेली प्रतिक्रिया असते. मग सेल्फ बेट्रियाल थांबवायचं कसं? मोठे कन्फ्रंटेशन करून? अजिबात नाही. लहान, सजग, ऑनेस्टीने. पहिली पायरी म्हणजे सेल्फ व्हॅलिडेशन. आपण इतरांकडून व्हॅलिडेशन सीक करायचा प्रयत्न करतो, पण जर स्वतःकडून व्हॅलिडेशन मिळालं, मला असं वाटतंय हे स्वतः मान्य केलं की सजगता येते, अवेअरनेस येतो. दुसरी पायरी म्हणजे स्वतःच्या गरजा ओळखणं. मला काय हवं आहे ते स्पष्ट करणं. तिसरी पायरी म्हणजे सॉफ्ट बाउंड्रीज आखणं. दोष न देता, आरोप न करता स्वतःसाठी जागा ठेवणं. उदाहरणार्थ, तू नेहमी असंच करतोस असं म्हणण्याऐवजी जेव्हा असं होतं
तेव्हा मला हर्ट वाटतं आणि मला थोडी क्लॅरिटी हवी असते, असं म्हणणं सेल्फ बेट्रियल थांबवतं. सेल्फ बेट्रियल थांबवणं म्हणजे अग्रेसिव्ह होणं अजिबात नाही. असर्टिव्ह होणं म्हणजे सेल्फ बेट्रियलला जाणून घेणं. सेल्फ बेट्रियल थांबवणं म्हणजे अग्रेसिव्ह होणं नाही, ते असर्टिव्ह होणं असतं. असर्टिव्ह म्हणजे शांत, स्पष्ट आणि सेल्फ रिस्पेक्टफुल. सो लक्षात ठेवा, सेल्फ बेट्रियल थांबवल्यावर लगेच सगळं परफेक्ट होत नाही. कोणतंच नातं परफेक्ट नसतं, पण एक गोष्ट नक्की बदलते, तुमची आतली शांतता. आणि जेव्हा आत शांतता येते तेव्हा रिलेशनशिप डायनॅमिक बदलायला लागतात. समोरचा बदलो किंवा न बदलो, तुम्ही स्वतःला हरवणं थांबवता. आजचा छोटासा कॉन्शियस अभ्यास असा आहे की पुढच्या काही दिवसात ज्या क्षणी तुम्ही ठीक आहे असे म्हणणार असाल त्या क्षणी स्वतःला विचारा, खरंच ठीक आहे का? उत्तर काहीही असू शकतं, फक्त प्रामाणिक राहा. अवेअरनेस म्हणजेच हिलिंगची सुरुवात. लक्षात ठेवा, नातं टिकवण्यासाठी स्वतःला सोडणं गरजेचं नाही. जे नातं तुम्हाला स्वतःपासून दूर नेतं ते सजग नाही. जे जितक्या लवकर जवळ येतं ते तितक्याच लवकर निघूनही जातं. आणि जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहायला लागतात, जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहायला लागता, तेव्हा योग्य नातं किंवा तेच नातं आणखी डीपन होतं, आणखी मजबूत होतं किंवा आपोआप दूर जातं. दोन्ही प्रकारे तुम्ही जिंकता. सो नातं वाचवताना स्वतःला गमवू नका. स्वतःशी प्रामाणिक राहिलात की नातं आपोआप बदलतं. थँक्यू.